आज दिनांक 14 अगस्त 2025 रोजी मीटिंग लगा जमियतुल कुरेश यांचं शिष्टमंडळ औरंगाबाद येथून आलेलं आहे। त्याच्यामध्ये आमचे जावेद कुरेशी साहेबांचे हे सगळे लोक आले आणि 2 दिवस कुरेशी समाज जमियतुल कुरेश परभणी हा जो आमरण उपोषण करत आहे सगळी, त्या संदर्भात शिष्टमंडळानं माननीय आयुक्त महानगरपालिका परभणी यांना भेट घेतली आणि त्यांचे स्थानिक मुद्दे जे आहे ते मुद्दे पूर्ण करण्यासंदर्भात त्यांना विनंती केली आणि आयुक्त साहेब यांनी आश्वासित केलं की कायद्यामध्ये जे आहे बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949 त्याप्रमाणे ते कारवाई करतील आणि तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर जमियतुल कुरेश परभणी यांना स्लॉटर हाऊसची व्यवस्था करून देतील आणि त्याचप्रमाणे यामध्ये जे परवाने नूतनीकरण करायचे आणि नवीन परवाने जारी करायचे त्या संदर्भात सुद्धा तसदीक घेऊन ते परवाने जारी करण्यासंदर्भात लवकरात लवकर कारवाई करतो असा आयुक्त साहेबांनी आश्वासित दिलेलं आहे आणि थोड्याच वेळेत त्यांचे प्रतिनिधी किंवा ते स्वतः उपोषणस्थळी येऊन उपोषणार्थींना प्रवृत्त करून त्यांचं उपोषण सोडवतील अशी मला आशा आहे। आणि मी या आपल्या माध्यमानं हे सांगू इच्छितो की कुरेशी बिरादरीच्या या लढ्याला चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटत आहे। त्याचंच यश म्हणजे पोलीस महासंचालक मनोज कुमार शर्मा यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि सर्व पोलीस अधीक्षकांना असे आदेशित केले आहे की रस्त्यामध्ये कुरेशी समाज किंवा इतर जनावरांची वाहतूक होत असताना खाजगी लोक त्यांची अडवणूक करत आहेत, त्यांच्यासोबत अन्याय व अत्याचार करत आहेत। त्या अन्याय व अत्याचाराला वाटा फोडण्यासाठी फौजदारी खटले त्या खाजगी लोकांविरुद्ध भरण्यासंदर्भात त्यांनी आदेशित केलेले आहे आणि फौजदारी कारवाया करण्यासंदर्भात त्यांनी केलेलं आहे। आणि कुरेशी समाज यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेट घेतल्यानंतर हा पाऊल पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था मनोज शर्मा यांनी उचललेला आहे। याबद्दल सुद्धा मी कुरेशी समाजाचा औरंगाबाद आणि इंडियाचा अभिनंदन व्यक्त करतो आणि असंच त्यांनी जमियतुल कुरेश परभणी यांच्या पाठीशी राहावं आणि त्यांना साथ द्यावी अशी आपल्या माध्यमाने विनंती करतो आणि असे हेही सांगू इच्छितो की जर या स्थानिक लेवलच्या मागण्या आमच्या आज रोजी पूर्ण झाल्या नाही किंवा असं आश्वासन भेटलं नाही की ते पूर्ण झालं नाही तर आंदोलन पुन्हा उग्र आणि तीव्र केले जातील आणि याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन याच्यावर राहील। एवढे सांगून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।